नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा राज्यात. तर आज मी जाणार आहे सांगलीला, कारण माझं एक पार्सल आलं आहे पुण्यावरून आणि ते आहे एक ड्रेस. म्हणजे मला ते एका डिझायनरनी पाठवले, प्रतीक्षा म्हणून डिझायनरचं नाव आहे. सो मला तिनं आधी फोटो पाठवलेला आणि मला खूप आवडलं आहे ते ड्रेस. सो बघूयात आता जाणार आणि अनबॉक्सिंग करताना तुम्हाला मी नक्की दाखवेन. फर्स्ट तर मी आणि माझा भाऊ चाललो आहे सांगलीला आणि माझी फ्रेंड पण आहे, तिचं पण काहीतरी काम आहे म्हणून. सो चला निघूयात लवकर लवकर. गजब बेइज्जती हो गई. आयुष्यात पहिल्यांदा असं घडलंय माझ्या संग की बाबा मी चाललोय आणि पेट्रोल संपलंय गाडीतलं. तू कितीला गेला बघ, 1/2 किलोमीटर. अरे आपण थांबूया इथंच, तो येईल इकडं. नको जाऊया की जवळ, चालत चालते भरोसपर्यंत जाते आपण. सांगलीची रिक्षा. येस, मी आली आहे. पहिला मी ड्रेस सेट करून घेते. केस सगळे ड्रेसवर टाकतं, कारण की माझ्या मावशीला अजिबात असलं शर्ट घातलेलं पटत नाही. मी सगळे कपडे ब्लॉगमध्ये घालून झालेत. म्हणजे मी हा पण घातलेलाच आहे, बट तरीही ओळखलाव काय. आज सगळा पसारा काढलाय. हे काय मावशी? अगं बाई, छान दिसताय की. बघू, ही माझी दुसरी आई. आलं पार्सल? आलं की. आलंच घ्यायला आलो. तिथं शूट करून दाखवायचंय. इथं आहे पार्सल. म्हणजे खरं तर मी मावशीचा ॲड्रेस दिला होता म्हणून इकडे आलं. इथे सांग नागजला कुठं जात आहे नंतर, तर इथंच कोल्हापूरमध्ये शूट करणार आहे मी. तर हे मी जाऊन अनबॉक्सिंग करणार आहे आणि मग तुम्हाला फोटो पाठवतो. चल. सो मी पार्सल घेतलं आहे आणि एवढा मोठा बॉक्स आहे, बट ह्याच्यामध्ये एकच ड्रेस आहे सध्यासाठी. तिनं फक्त मला म्हणजे ह्याच्यासाठी सेंड केलं, म्हणजे पाठवलं आहे की फिटिंग वगैरे कशी होते. सो मी खूप एक्सायटेड आहे हा ड्रेस बघण्यासाठी. घालून मला पहिला शूट करायचं आहे आणि इंस्टाग्राम प्रोफाईलवरती तुम्ही बघा नक्की. घरी यायला जरा मला वेळ झाला, तर माझ्याकडे प्रतीक्षा दिदीचं पार्सल पोहोचलं आहे आणि पार्सल बघूनच मला खूप एक्सायटेड होते की मी कधी घरी जाते आणि कधी ओपन करते. सो चला. त्याच्यावरती खरं तर प्रतीक्षा डिझायनर हँडमेड विथ लव असं लिहिलेलं आहे आणि मला असंच खूप आवडला आहे तो ड्रेस. आय थिंक 1 पीस आहे हा. छान. वो खूप सुंदर तिने डिझाईन केला आहे असं लाईक, आणि खूप मोठा पण आहे प्रिन्सेस टाईपमध्ये. जरा वेगळं असं काहीतरी वाटतंय. हे वाव, आणि हिची बॅक साईड तो खूप म्हणजे खूप सुंदर आहे. मला खूप आवडला. सी मी तर खूप एक्सायटेड आहे हा ड्रेस घालण्यासाठी, कारण मला बघता क्षणीच हा आवडला. सो गुड मॉर्निंग गाईज. आता तुम्ही हा विचार करत असेल की डायरेक्ट कपडे अनबॉक्सिंग करून इकडे कशी काय आले मी, तर हा विचार केला. हा 1 मिनटं. तर मी हा विचार केला की आता तिथं मेकअप न करून घालता ड्रेस डायरेक्ट लुक करायचा आणि फायनल लुक तुम्हाला दाखवायचा. तर फर्स्ट मी माझे आज 3 लुक आहेत. तर पहिला मी ट्रेडिशनल करणार, नंतर वेस्टर्न करणार आहे आणि जो तिसरा असेल तो जरा मला पण माहिती नाही आहे. सो चला लवकर लवकर जाऊयात. सो फाइनली जो मंजिल थी वो आ गई है, मतलब कि मेकअप आर्टिस्ट का घर. सो चला जाऊया.
फर्स्ट तर मी तयार होणार आहे मस्त. फर्स्ट ट्रेडिशनल लुक आहे माझा अँड देन त्याच्यानंतर 2 लुक आहेत. जो मी एक तुम्हाला सांगितला आहे आणि एक तुम्हाला सांगणार नाही आहे, तर स्पेशल आहे. ज्वेलरी ते दिसते आणि स्पेशली इथे एक सिम्बा म्हणून एक कॅट आहे ज्याला भेटायचं होतं मला. इथं सगळ्या ज्वेलरी आहे सध्या. सिम्बा सिम्बा घाबरला सिम्बू. ओळखत नाही वाटतं तुम्हाला आता. अजून थोडा वेळ. हाय हाय. कशा आहात? मी मस्त. सो चलो लग जाओ, हो जाओ शुरू. फर्स्ट करणार आहे आम्ही ट्रेडिशनल लुक. सो त्याची तयारी चालू आहे. फर्स्ट मला असं वाटते की मी तब्येत कमी केली आहे. लास्ट टाइम मला तेव्हा खूप वाटत होती, आता खूप कमी झाली आहे. आणि मी लेन्स पण घातलेत ज्या मी तुम्हाला दाखवल्या नाही घालताना. मेकअप आर्टिस्ट का बहुत ज़्यादा हार्ड वर्क आहे. तर नेहमी माझी बडबड ऐकतात. पहिली गोष्ट मला त्या सहन करतात, हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी इतका त्रास देते मेकअप आर्टिस्टला पण आणि फोटोग्राफरला पण. तो तर आता तयारच राहणार आहे फक्त की त्रास दे बाई मला. त्याला आल्यालाच म्हणलं तू सहन करायला तयार हो. मेकअप तो पण येतो आता. फर्स्ट टाइम जेव्हा आले होते तेव्हा असं मी असं ठरवून आले होते की नाही मी बडबड नाही करणार आहे. पण आल्या तशी बडबड चालू केली होती की ते नंतर जाऊपर्यंत थांबली नव्हती. आणि आता पण तसंच आहे. तोंडाची रंगरंगोटी चालू. आपलं मेंदू लॅश. जवळजवळ मेकअप डन झाला आहे आणि आता जास्त काय दाखवणार नाही आहे हेअरस्टाईल वगैरे. सो फायनल लुकसाठी रेडी राहा. तो हा आहे माझा फायनल लुक, काष्टा वगैरे. आणि हा आहे आमचा बिनकामाचा फोटोग्राफर. घेतला गेला. दोघं पण आहेत, 2 फोटोग्राफर आहेत. सो कसा वाटतोय हा लुक? आणि तुम्हाला कळालंच असेल की हा लुक मी काय केला आहे. खरं तर आज 18 तारीख आहे आणि उद्या 19 आहे. तर जरा लेट झाला मला शूट करायला, बट मैंने कर दिया. आखिर मैंने कर दिया. कसा वाटतोय लुक नक्की मला सांगा. आहे माझा लुक. खरं तर हा पदर खूप मोठा आहे, आम्ही व्हिडिओसाठी काढला आहे त्यामुळे मला हातात घ्यावं लागतं, नंतर मग लोळेल सगळ्या मम्मीला मारेल. चला 2 घ्यायचे आहेत. एक मोठी घे उभा राहिलेली आणि एक सांगितलं की त्यांना मी. बरेच दिवस मला करायचा होता हा लुक ट्रेडिशनल, बट वेळ भेटत नव्हता आणि आज वेळातनं वेळ काढून आली आहे. अजून 2 लुक आहेत. हा लुक कसा वाटला मला
खरंच कमेंटमध्ये सांगा, कारण मला तर खूप आवडला आहे रेड लुक आणि त्यांनी खूप मन लावून मेकअप करतात, त्यामुळे आवडतोच तर आवडतोच. आकाश, मी कशी दिसतीये? मस्त. खूप मस्त म्हण. खूप नाही, छान. थँक्यू. सो तुम्ही पण नक्की सांगा की मी कशी दिसते. अजून 2 लुक बाकी आहे तरी पण अति सुंदर. अति सुंदर. याय, थँक्यू थँक्यू. चला आता लवकर जाऊया, फोटोशूट करूया. 1 वाजेपर्यंत जायचं आहे. 11 वाजलेत एकाच लुकला. घरी जाऊस तर वाजणार आहेत 4. मला लागली आहे भूक आणि राजला तर मी सतवणार आहेच, कारण की त्याने मला खूप सतवलं म्हणजे मला ज्यावेळेस फोटोशूट करायचं होतं लास्ट टाइम, त्यावेळेस त्याला एकही डेट म्हणजे फ्री नव्हता तो, आणि आज एकच दिवस फ्री आहे, तर इतकं सतवणार आहे ना त्याला मी असं. चलो मला मी सुद्धा तिकडून घेणार आहे ते मारवाडी. राजी, मी येशील खाली. खराब झाली. तुला काय झालं? 50 किलो होतं रे. किती झालं आता? 45. काय हलवायला लागले मग? इथं बसले तरी चालेल. असं सांभाळत नाही गेलं, सगळं सांभाळत. इथे चालेल पण इथे तरी. चल की तू सांग. 100% जाऊ. मी पहिल्यापासून बसले, मी पण केलं. मी माझं शिकलाय का मी याचं शिकलोय? माझं परमनंट आहे बाबा. माझं पहिल्यापासून आहे. मी कोणाच शिकत क्लास लावले. आणि ह्याचा कशाला लावू? क्लास लावले. लावला बॅशी, माझं बघून केला बॅशी. हा. हाव, हे पण माझंच आहे. हो, म्हणजे सगळ्या ब्लॉग मध्ये म्हण. तुझं ऐकलं म्हणून मस्त. काय करायला त्याप्रती पाय करा की मला. असं काय केलं? मोशन काहीतरी घे. मोशन काय केलं? नॉर्मली आपण म्हणत असतो की हाताला चटकेत तेव्हा मिळते भाकर. आता माझं असं झालं की जेव्हा पायाला चटकेत तेव्हा मिळते फोटो. चला आधी थोडंच पाहिजे, मी मागं चालल्या बया. सांगोला कर, तुमचं सांगोला साफ करून जाणार आहे मी. होय रे राज, पहिला असं होतं की जेव्हा हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, आता पायाला चटके तेव्हा मिळते फोटो झाला. किती व्हिडिओ झाला? हां. ये तर फायनली ह्या लुकवरचं सगळं फोटोशूट माझं झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो सेकंड लुक करायला. खरं तर आता इथेच वाजले तर मला 12:30 आणि अजून 2 लुक करायचे आहेत. अशी मला म्हणजे टेन्शन आलं ना की होतील का लुक असं वाटेल. तर मला बघू, जेवढे होतील तेवढं करायचं आहे आणि जरा बाहेर निघायचं आहे आम्हाला. सो आता झालं आहे कम्प्लीट. चलो फिर सेकंड लुक केली. आता इथून डायरेक्ट मी तुम्हाला मेकअप वगैरे दाखवणार नाही आहे, इथून डायरेक्ट जाऊया आपण सेकंड लुक कडे. चला. सो हा आहे माझा सेकंड लुक, जो की असा आहे. क्राऊन आणि इयरिंग्स काही दिसत नाही तरी पण मी घातलेत. आणि फ्रॉक आहे एक 1 पीस, जो मी अनबॉक्सिंग केला आहे. प्रतीक्षा पाटील यांनी सेंड केलेला मला. सो एकदम प्रॉपर फिटिंग बसलं. फक्त मी एक्स्ट्रा इथं बेल्ट लावला आहे कारण की त्याला लुक येतो छान म्हणून. सो हा आहे फ्रॉक, असा आहे याची डिझाईन. कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हा लुक कसा वाटला तुम्हाला. आणि आता नेक्स्ट लुक आहे तो जरा स्पेशल असणार आहे. खरं तर मी तो करेन की नाही करेन काय माहिती सांगता येत नाही, कारण मला खूप कंटाळा आला आता आणि झोपावंसं वाटतंय. बट मला अजून डबल ट्रॅव्हलिंग करून जरा बाहेर जायचं आहे. सो मी आता लवकर या या लुकवरचे फोटोज काढते आणि अजून लगेच कमेंट करेन. फटाफट फोटो काढून मिसळून राजावर की राज. नवीन आहे मी सुंदरच दिसते रे.
नाही चांगले येते ते. चांगले त्याच्यावर व्हिडिओ कोणती आता मला कळते सामी सामी ओके डोळे झाकले. नाही काढलं कशाला डोळ ठीक आहे ठीक आहे आता फुल फुल नाही बॅक साईड तसंच थांब ओके मला आता लक्ष्मीची बॅक नसतं फक्त हे दाखवायचं आहे. आता full. फुल घेते जागेवरच फिरवली नाही राऊंड नाही होणार असं एवढा होईल ओके हां अजून कसं रे नुसतंच काढायलायस का काय फोटो खचाक खचाक तू पोच दिला चेक कर चालेल म्हणूनच करायला मी करायला हे बघ की. दे दुसरी पोच सांग राज कसं सांग पोच देते तू टेन्शन घेऊ नको घेता अजून कसं घे बाबा ये आता तुला कशी असं करते तुला फुल काढाय फुल पाहिजे फुल थांब तसं चप्पल इकडे तू इकडे ये आणि तू बघ थोडंच दिसू नको ते खालचं दिसतं तू कुठं तिसरी वार चौथी हा. घे घे लय बेकार आहे. मॅडमचं शूट आहे आणि 4 जण उपाशी आहेत. तोंडावर दिसते सगळे म्हणजे पहिल्या दिवशी मी शूट करायचं म्हणलं तेव्हा हा आला नव्हता आणि आता आता मी काही करू शकत नाही फायनली झालेलं आहे शूट जसे की काही नवीन नाही आहे नेहमीसारखंच मी ब्लॉग करायला विसरले आणि लास्ट लुक मी दाखवला तुम्हाला बट मी असं जे करून करणार होते तिथंच ट्रान्झॅक्शन ते विसरले म्हणून जाऊ द्या आता सो आम्ही निघालो आहे फायनली घरी खूप वेळ झाला 3:30 वाजले सकाळी आम्ही आलो होतो 7 वाजता मी यानेच वाईप्सनेच मेकअप रिमूव्ह केला आहे सध्या घरी जाऊन फ्रेश होऊन तोंड वगैरे धुवून मी निघणार आहे बाहेर जरा मला बाहेर काम आहेत म्हणून मी बाहेरगावी निघाली आहे सो कसे वाटले तुम्हाला आजचे लुक हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि कोणता लुक तुम्हाला जास्त आवडला हे पण मला नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे सो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडची बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच भेटतील बाय बाय